अरे ड्रॉ करायला एकच बोलीचा आखा गाव होते यायला आखा गाव किती यायला गावाचा भरोसा काय काय होत यायला एकटाच कॅप्टन नाही विनंती सर्व वेलकम अब्दुल भाई आपले हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम आपले सहर्ष स्वागत सगळा उत्तर संघ त्यानंतर रिक्षक संघटना शिलेदार नवगर आणि राई संघ आपण इथे ड्रॉ करणार आहोत सर्वात प्रथम आपण ड्रॉ करणार आहोत चिठ्ठी कुठे आपण इथे ड्रॉ करतो 5 संघांमध्ये दोन्ही संघ नगरकडे संघ लक्षात घ्या तुमचा अतिरिक्त खेळाडू इथे कोणी नाहीये ड्रॉ करतोय चला आपण ड्रॉ करतोय मी सर्वात प्रथम मिलिंद किनी सरांनी विनंती करते एक चिठ्ठी फक्त उतरायची चालेल तर आपण 2 घेऊया पहिला 2 चिठ्ठी उतरा पहिला मॅच असेल उत्तम वर्सेस रिक्षा संघटना दुसरा मॅच असेल राई वर्सेस विजयी संघ म्हणजेच शिलेदार नवगर या संघाला इथे बाय मिळाले मॅच कडे लक्ष द्यावा सलामीचा गोलंदाज सहोदर याला आपण बघतोय आणि शिरगाव संघामधून या वर्षामधली घातकी जोडी कोण आहे तर तो म्हणजेच ही घातकी ओपनिंग जोडी आहे या वर्षामध्ये या जोडीने भरपूर रेकॉर्ड आपल्या नावावरती गेलेत एका साईडला विशाल तर दुसऱ्या साईडला मनोज सर्वाधिक ओपनिंग जोडीमधली पार्टनरशिप प्रत्येक मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा कामगिरी अगदी चांगल्या रीतीने या दोन्ही फलंदाजांनी केलेत आणि जास्त बक्षीसही शिरगाव संघानेच मारलेत या विलकुल बॉल सर्व पातळीला षटकात 4 बॉल मध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्यात 5 बॉल 21 धावा 21 धावा 21 अंतिम बॉल या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा फुल टॉस बॉल सरळ पाठवलाय खेळू जातोय सरळ 4 धावांसाठी चौकात
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 25 पाहायला मिळते. तर आपण अब्दुल भाई यांचा इथे शुभ सन्मान आपण करतोय. मिलिंद किनी सरांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते अशुभ सन्मान अब्दुल भाई यांचा इथे आपण करायचा. अब्दुल भाई यांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. एक चांगली भूमिका आज मिलिंद सरांनी केली आहे. आणि आज आपण पाहिलात तर खरातपणा शिवसेना शाखा प्रमुख मराठी बँकाचे सर्व मिलिंद किनी सर आज इथे उपस्थित आहेत. आल्यानंतर आम्हा सर्वांना, सर्व खेळाडूंना, सर्व लहान मुलांना, सर्व प्रेक्षकांना त्यांच्या माध्यमातून आईस्क्रीम आम्हाला दिले गेले. खरातपणाची शिवसेना शाखा प्रमुख आणि मराठी बँकाचे सर्व मिलिंद किनी सर यांच्या माध्यमातून आपण बघतोय आम्हाला सर्व आर्थिक सहकार्य म्हणून आम्हाला इथे दिले गेले. नक्कीच 2500 रुपयाचा आर्थिक सहकार्य, 2600 रुपयाचा आर्थिक सहकार्य आम्हाला इथे मिलिंद किनी सरांच्या माध्यमातून लाभले गेले. थँक्यू सर, आपल्याला खूप खूप धन्यवाद. अशी व्यक्ती एखादी टुर्नामेंट मध्ये असणं गरजेचं आहे, कारण आयोजन करणं खूप कठीण असतं मित्रांनो. आणि त्या आयोजनामध्ये अशा व्यक्तींची खूप गरज असते. आज आपण पाहिलं तर एवढ्या सर्व प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना जेवण देणं अग्री कोळी समाज सेवा मंडळामध्ये पोर्टुगलच्या क्रिकेटमध्ये ते आयोजन करणं खूप कठीण असतं. आणि त्यामध्ये अशी मानणारी व्यक्ती असणं गरजेचं आहे. आणि आज मी कौतुक करेन आमचे सर्वांचे लाडके मिलिंद किनी सरांचं की नक्कीच त्यांच्या माध्यमातून अगदी चांगलं सहकार्य या शिरगाव संघासाठी इथे लाभला गेला. पहिला षटक खूप महागडे ठरला गेले. 25 जण पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. सहदेव या गोलंदाजावरती केलेला अटॅक अगदी वेगाने पाहायला मिळाला. कारण प्रत्येक बॉल असं वाटत होतं की नक्कीच कुठेतरी प्रॅक्टिस करतात. ठीक आहे, कारण ज्यावेळी तुम्ही घरेलू मैदानामध्ये खेळताय ना त्यावेळीची बॅटिंग कशी असावी ती आज मात्र विशाल आणि मनोज या दोघांनी दाखवलं आहे. निलेश पाटील येतोय क्रमांक 2 वरती गोलंदाजी मार्गवर. पहिल्या अगदी आपण पाहिला तर क्षेत्रक्षकाला सुटून चेंडू जातो वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 रन्स. मागच्या मॅन ऑफ द मॅच शिवेंद्र नेवगर संघ सर रितेश याची निवड करण्यात आली. रितेश आपण यायचं. रितेश मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचं. वैयक्तिक 42 धावा ज्याच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. तोच ठरला गेला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रितेश. पीडीपी पाटील सरांचं इथं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर विजय पाटील राजकोपरी यांचे इथे आगमन होत असताना पाहायला मिळते. त्यानंतर मोगलपडातील संतोष पाटील आणि आमच्या सर्वांचा लाडका बळवा याचं इथे आगमन झालंय. याचं रितेशला विनंती असलेली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रितेशला आपण देतोय. मी विनंती करेन डॉक्टर पीडीपी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. ट्रॉफी घेऊन या पुढे प्लीज. पीडीपी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. कॅमेरामॅन हा बॉल झाल्यानंतर कॅमेरा फिरवायचा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पीडीपी पाटील सरांच्या शुभ हस्ते
रितेश याला दिले जाते. वैयक्तिक 42 धावा ज्याच्या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळाले. अगदी घातकी खेळाडू आहे सोडा, कारण जास्त अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आहेत, जास्त मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावरती आहेत या वर्षामध्ये. आणि तोच खेळाडू आपण बघतोय. भरपूर असे रेकॉर्ड या खेळाडूने या वर्षामध्ये केले. रितेश वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक. चोपला ना तुम्ही. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच रिझल्ट आहे का? नो मॅच रिझल्ट. आणि मात्र यावेळी काय केले जाते? क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. आज मोगरपाडा संघ काय करतोय तर कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब होत आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा मोगरपाडा संघाकडून तीच चुकी घडली जाते. 2 ते 3 स्पर्धेमध्ये मोगरपाडा संघ कुठेतरी चांगला चमकत होता. आज मात्र या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलात तर पूर्णपणे गोलंदाजी ललितच्या माध्यमातून चांगली खेळली जाते. मात्र तिथे त्या गोलंदाजाला 7 क्षेत्ररक्षकाची लाभणं गरजेचं आहे, ती मात्र पाहायला मिळत नाहीये. आता इथे मी तर म्हणेन स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःची विकेट आहे, कारण क्लीन बोल्ड होते फलंदाज मनाची इथे बाद होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 42 धावा. 21च्या सरासरीने बॅटिंग करतोय शिरगाव मास्टर संघ. घरेलू मैदान आहे, घरचं पिच आहे, घरामध्ये खेळत आहेत आणि घरामध्ये खेळत असताना या प्रकारचा परफॉर्मन्स अतिशय शानदार आणि जानदार म्हटलं जाईल. यानंतरचे सर्व सामने हे 3 षटकांचे खेळले जातील, लक्षात घ्या. 3 षटकांचे यानंतरचे सामने असणार आहेत, लक्षात घ्या. आज जर आपण पाहिला तर एवढा वेळ खर्च झाला नसता, मात्र काही संघ लेट आले आणि त्याच कारणाने या स्पर्धा थोडस लेट झाली. आणि त्याचं कारण आपण आता बघतोय तर षटक ही कुठेतरी कपात करण्यात आली. मात्र पाहिजे 2 षटक 42 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल किरण गोविल. याही खेळाडूचं कौतुक करावं लागेल, कारण याच खेळाडूने या वर्षामध्ये सर्वाधिक धाव पटकावण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. त्यामुळे अजून एक चांगला बॉल आपण बघतोय. या वर्षामध्ये क्रमांक 2 वरती जर मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावणारा खेळाडू कोण आहे तर तो गेविन फर्नांडिस. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती मनोज आणि किरण यांची निवड केली जाते. हा सर्व विक्रम रेकॉर्ड या वर्षामधले तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. यावेळी मॅचची गड आहे. अजून एक फलंदाज इथे डगआउट मध्ये परतला जातोय. जयवंत हा फलंदाज इथे बाद होतोय. वर्षाला सुरुवात झाली होती तेव्हा पहिला अर्धशतक किरण दूरने मारलं होतं. ते 71 धावा मोगरपाड्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. डुबरी चावडीमध्ये ऋतुषने मारलं होतं.
पहिला अर्धशतक आणि त्यानंतर किरण भोईर मोजरपणाच्या स्पर्धेमध्ये 71 धावांची नाबाद केली ती किरण भोईरची आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतर मात्र कुठेतरी 2 ते 3 मॅच किरण भोईर शांत होता आणि त्यामध्ये चान्स मिळाला रितेश नवगर संघाच्या फलंदाजाने आणि तो स्टार्ट अगदी रितेशचा अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या दमन स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमध्ये अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. मागच्या मॅचमध्ये किरणच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, मात्र इथे अप्परकटचा फटका आहे. खबर आणि पॉइंट मध्ये चेंडूला पाठवलाय, चेंडू जातोय सर चौकारासाठी 4 धावा. 47 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक मोठा लक्ष स्थापित करण्याच्या मार्गावरती आहे शिरगाव मास्टर संघ. आता मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो. व्हाईट बॉल याची मागणी केली गेली होती रामदासकडून, मात्र पंचांचा निर्णय अप्रतिम पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे हातभर ओळला होता. यावेळी पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका केला. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा इथं प्रयत्न केला गेला. तिसरी ही धाव पहा कशा प्रकारे चतुर आहे, कशा प्रकारे 4थी धाव पूर्ण करतील काय, मात्र नाही. 3 धावा मात्र या 3 धावाने 50 धावा या शिरगाव संघाच्या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अर्धशतक पाहायला मिळतोय शिरगाव संघाचा. 3 षटकांमध्ये तब्बल 50 धावा पाहायला मिळतात. धावफलकावरती समीर येतो. गोलंदाजी मार्ग पहिलाच बॉल आणि या बॅटने खेळला, चेंडूला पाठवला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. रन डाऊन चौकार. चौकाराला धावफलक वेगाने वाढतो. 54 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात 4थ्या षटकामधील पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाली. कारण रामदास याच्या बॅटमधून आलेला हा चौकार कुठेतरी नक्कीच असं वाटतंय की एक मोठं लक्ष पुन्हा एकदा स्थापित करेल काय शिरगाव मास्टर संघ. यावेळी चांगला बॉल होता, पूर्ण बॉल ब्लॉक मध्ये टाकला होता. चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली या बॉलवरती. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात. 56 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. उत्तम संघ आणि रिक्षा संघटना दोन्ही संघाच्या बंडीदारांनी विनंती अशी आपण टॉस सोडूया. मोठा फटका पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. षटकार 62 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 62 रन्स. आता मात्र एक मोठा लक्ष इथे स्थापित केलाय. आजच्या दिवसामधील 75 धावांचा जो टार्गेट आहे त्याचा तो रेकॉर्ड इथे मात्र तोडला जाईल काय. मात्र या ओव्हरमधील बॉल बाकी आहे ते मध्ये अंतिम 3 बॉल. यावेळी चांगला बॉल हाताला गेला. अंतिम 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. अगदी आपण पाहिला तर अंतिम 2 बॉल बाकी आहेत. 62 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. धावा आणि त्यानंतर मात्र आता एक सिंगल पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 63 या आकड्यावरती पाहायला मिळते. अंतिम बॉल या ओव्हरमध्ये बाकी आहे.
चांगली धावसंख्या अजूनपर्यंत राखण्याचा काम मात्र शिरगाव संघाने केला. यावेळी मोठ्या प्रकारे प्रयत्न केला गेला. किरण भोईर याच्या हातामध्ये हा चेंडू येतोय. अगदी सहज गती आज होईल टिपला किरण भोईर याने आणि इथे पहिला डाव संपला गेलाय. धावसंख्या 9 फलकावरती 63 आणि जिंकण्यासाठी 64 धावांचा लक्ष ठेवला गेलाय मोगलपणा या संघासमोर. तुमच्यातला 35चा प्लेअर खेळलाय कमी वयाचा. काय तो 5,000 मला आता पाठवू शकते. जिंकल्यावर याच्यामध्ये समाधान आहे. आज तेव्हा तरी घेवायची. हायच आहे सगळी आता हायच. दोन आहे. आपल्या आता निलेशचं कट्टर नाव कमी होते ते आम्हालाच लॉस. पहिली गोष्ट मंचावर आपण शुभ सन्मान करणार आहोत. डॉक्टर पीडीपी पाटील सरांचा शुभ सन्मान किसन पाटील सर सरपंच यांच्या शुभ हस्ते केला जातोय. पीडीपी पाटील सरांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. कॅमेरामॅन पीडीपी पाटील सरांचा शुभ सन्मान इथे केला जाते.
64 धावांचं लक्ष समोर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पहिला मध्ये चेंडूला पाठवलंय. षटकार येतोय किरण भोईरच्या मॅच मधून. धमाका पीडीपी डॉक्टर पीडीपी पाटील सरांचा शुभ सन्मान सरपंच किरण पाटील सरांचे शुभ हस्ते केला जात आहे. डॉक्टर पीडीपी पाटील सरांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. किरण मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. या मॅचला जर मोगलपणाला संघाला जिंकायचं आहे तर किरणचा विकेट हा खूप महत्वाचा असेल आणि शिरगाव संघालाही जिंकायचं असेल तर किरणला बाद करणं गरजेचं आहे. यावेळी मध्ये 5 फटका पाहायला मिळालाय. षटकार जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते किरण भोईरची. 12 धावा पहिल्या 2 बॉल मध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी आक्रमक बॅटिंग या ओव्हर मध्ये पूर्णपणे धारण करतोय किरण भोईर याला आपण बघताय. सगळ्या दोन्ही संघांमध्ये इथे टॉस केला जाणार आहे. रिक्षा संघटना आणि उत्तम या 2 संघादरम्यान इथे टॉस करतोय आपण. डॉक्टर पीडीपी सरांना मी विनंती करते आपण यायच्या पुढे. डॉक्टर पीडीपी सर आपल्यास विनंती अशी आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय टॉस करण्यासाठी. या वेळीचे विकेट मिळाल्या. किरण भोईर हा फलंदाज जो डगआउट मध्ये परतला जातोय. टॉस केला जातोय दोन्ही संघांमध्ये. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. उत्तम संघ आणि रिक्षा संघटना 3 ओव्हरची मॅच. 35चा बॉलर 4 ओव्हर मध्ये पण नाहीये. मात्र 45चे 2 खेळाडू कंपल्सरी आहेत बॅटिंगसाठी. लक्षात घ्या. 1:40 आणि 1:45 सॉरी तो स्ट्राईक 45चाच घेईल. यावरती लक्ष द्यायचं आहे. पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. 3 ओव्हरची मॅच. वाईट बॉलचे पंच घोषित करतात. नेक्स्ट बॉल विशाळ्याचा. कला क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय गोळीच्या वेगाने होतोच परार. चौकार. अंतिम बॉल बाकी आहे. संघाची धाव संख्या 17 वरती जाऊन पोहोचले. चांगली धाव संख्या इथे पाहायला मिळते. यावेळी पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला केलाय. डीप पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या षटक 19 धावा पहिल्या ओव्हर मध्ये पूर्ण केल्या. फलंदाजी करत असताना ती मोबदपणा या संघाने.
19 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 18 बॉल आणि 45 ची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहायला मिळते. 18 बॉल 45 धावा. सलामीची जोडी जी मैदानामध्ये गेली होती त्यामधील मात्र महत्वपूर्ण जो काटा होता तो मात्र पूर्णपणे बाद केलाय. कारण किरण मोर डगावर मध्ये परतला गेलाय आणि आता मात्र सुहास कदम आणि देवानंद भोईर ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. 18 बॉल आणि 45 ची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी आहे. मॅच अजूनही कठीण आहे नगरपडा संघासाठी. मात्र ते सोपं करण्यासाठी ती क्षमता ती ताकद ती मजाकत आज मात्र दाखवावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. मेहनत करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट काय आहे तर ती मेहनत आहे. गोलंदाजी मार्गावर क्रमांक 2 वरती रामदास या गोलंदाजाला बोलवले गेले. 64 धावांचा पाठलाग आहे. 64 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्यात आणि त्यामध्ये जर आपण पाहिलात तर मात्र पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा कुठल्या गेल्यात. आता मात्र 18 बॉल आणि 45 धावांची गरज. पहिलाच बॉल बॅट अगदी आपण पाहिला तर पाहणं चेंडू लागला होता. आदळल्यानंतर लेग बाईकचा अपील 5चा अपील पंचांकडून केला गेला होता. लेग बाईकची नाव इथं पंच घोषित करतायत आणि 1 धाव या बॉलवरती मिळाली जाते. चांगली धावसंख्या ही धाव फलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना शिरगाव संघाने पूर्ण केले. 63 धावा आणि 64 धावांचा लक्ष इथे ठेवला गेलाय. नगरपडा या संघासमोर फटका केलाय सराच्या दिशेला 20 मध्ये हा फटका खरा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय आणि या 4 धावा या बॉलवरती पाहायला मिळत आहेत. चार धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धाव फलकावरती 24 झाला. आता मात्र जी धावसंख्या ची गरज आहे त्या धावसंख्येकडे अगदी पोहोचताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच नगरपडा संघ आणि त्यासाठी सुहास कदम याची भूमिका आज खूप महत्वाची असणार आहे. हो यावेळी शॉर्ट बॉल होता. मात्र ज्या प्रकारे चेंडू आपण पाहिला आहे तर पहिल्यानंतर पूर्णपणे आतमध्ये राहतोय आणि इथे जर आपण पाहिलं तर रिटायरमेंट घेतली जाते. 45चा हा खेळाडू आपण बघतोय. देवानंद भोईर आपण रिटायरमेंट घेत असताना पाहायला मिळतात. गोबाटपूर मैदानामध्ये देवेंद्र याला आपण बघतोय. देवानंद हे रिटायरमेंट होत आहे. आता मात्र उर्वरित या ओव्हर मधील 3 धाव बाकी असतील. 24 धावा धाव फलकावरती. आतमध्ये फटका आहे. 1 धाव चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चौकार 4 धावा. 28 धाव फलकावरती लागले गेल्यात. अंतिम 2 बॉल या ओव्हर मध्ये बाकी असतील. चांगले बॅटिंग आता मात्र इथे राखली गेली कारण प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 16 धावा पूर्ण करायच्या आणि ज्या प्रकारे बॅटिंग चालली आहे नक्कीच त्याच प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते. मात्र ही जोडी आणि या जोडीवरती पूर्णपणे भवितव्य ह्या मॅचचा असे मात्र फटका खेळलाय सरळच्या दिशेला स्टेट डाऊन द ग्राउंड बिग हिट षटकार. षटकाराने धाव फलक 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र कुठेतरी हा धाव फलक कमी दिसताना पाहायला मिळतोय कारण सुहासची आक्रमक बॅटिंग विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळते. हो यावेळी पुन्हा एकदा गॅप मध्ये
चेंडू अडवला गेला. वन बाउंड चेंडू वन बाउंड रिझर्व मध्ये अडवला जातोय आणि या बॉलवरती आलेली सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या धाव फलकावरती 35 पाहायला मिळते. म्हणजेच आता जिंकण्यासाठी चेंडू उर्वरित शिल्लक असतील 12 आणि 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. घासकोपरी मास्टर संघाचे कर्णधार विजय पाटील सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. मी विनंती करतोय शेगाव चे सरपंच किसन पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते विजय पाटील सरांचा शुभ सन्मान इथे आपण करायचंय. कॅमेरामॅन कॅमेरा इकडे फिरवायचा. विजय पाटील सरांचा शुभ सन्मान इथे केले जाते. घासकोपरी मास्टर संघाचे कर्णधार आज आपण बघतोय आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आज लाभली गेली आणि त्यांचा सन्मान इथे केला जाते. बारा बॉल आणि 29 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गावर विश्वास येतोय. या गोलंदाजाने दमन स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतली होती. तो गोलंदाज यावेळी या मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. गरीब मैदान आहे. या मैदानाची पूर्णपणे माहिती आहे. मात्र आज ती गोलंदाजी दाखवावी लागेल. क्षमता या गोलंदाजाकडे, प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन करण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. 12 बॉल 29 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पहिला बॉल षडयंत्र दाखवला. विशाळाच्या हातामध्ये हा झेल विस्कटला जाणार नाहीये. तर महत्वपूर्ण विकेट. सुहास कदम हा फलंदाज इथे बाद होतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज विश्वास. अप्रतिम गोलंदाजी. उत्तम संघ आपला निर्णय करायचा. उत्तम संघ आपला निर्णय करा. फिल्डिंग उत्तम संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फटका खेळला. गॅप मध्ये विशाळ येतात. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात. 1 शॉट आहे म्हणजे 1 धाव कुठेतरी शॉट पाहायला मिळते समीर याची. आणि ज्याचा कारण आपण पाहिला तर फक्त 1 धाव या बॉलवरती मिळाली जाते. 10 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 28 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहायला मिळत आहेत. यावेळी लांबल्याचा खेचलाय. अगदी बॅट आणि चेंडूचा कनेक्शन अप्रतिम होता आणि अगदी अप्रतिम सिलेक्शन केलंय. डीप कालकोना रिझनच्या बाहेर लांबल्याचा षटकार. समीर सांग या नावाने ओळखला जाणारा खेळाडू काय फटका खेचलाय. अप्रतिम शॉट, अप्रतिम सिलेक्शन आणि अप्रतिम ताकद पाहायला मिळाली समीर याची. षटकाराने आता मात्र समीकरण बदललंय. 22 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. तर मात्र पुन्हा एकदा मागची लिडिंग 1 आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान रिझर्व मध्ये चेंडू गेला
तिथे फील्ड केली गेली. शॉर्ट थर्ड बॉल मध्ये चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळाले. 8 बॉल आणि 21 धावा ची गरज पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 21 धावा. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट बॉल इथे पंच घोषित करतात. अवंतर डावीने धावफलक पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 बॉल अजूनही 20 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 44 धावा या धावफलकावरती आपण बघतोय. आता मात्र फटका केलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 7 बॉल आणि 7 बॉल म्हणजे 18 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका या ओव्हर मध्ये अंतिम बॉल वरती देवेंद्र याच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? 7 मध्ये अजूनही 18ची गरज आहे. या मैदानामध्ये अशक्य अशी कुठली धाव म्हटली जाणार नाहीये. अगदी कुठली धावसंख्या ही सेट केली जाणार नाहीये. मात्र आजच्या दिवसामध्ये 1 बॉल 6 धावा 5 धावा होत्या. तिथे अंतिम बॉलवरती आलेल्या चौकाराने विकेटवरती मिळवलेला विजय राई संघ कोण विसरेल. आणि आता मात्र इथे 7 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. 7 चेंडू 18 धावांची गरज. यावेळी अगदी क्लिअर मिळतोय आणि यावेळी महत्वपूर्ण विकेट इथे गमावलाय देवेंद्र याचा. आणि आता 6 बॉल आणि 18ची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहायला मिळते. सहा बॉल 18 धावा. आता मात्र विकेटकडे लक्ष दिलं तर मोगरपाडा संघाच्या विकेट जास्त गमावल्यात मोगरपाडा संघाने. म्हणजे आता 6 बॉल मध्ये कंपल्सरी 18 धावा इथे बनवाव्या लागतील मोगरपाडा या संघाला. शिरगाव संघाकडे आपण लक्ष दिलं तर शिरगाव संघ 3 गडी बाद 63 धावा फुटल्या होत्या. आणि आता जर आपण पाहिलात तर मोगरपाडा संघाची धावसंख्या 4 गडी बाद 46 धावा. अंतिम षटक 6 मध्ये 18ची गरज आहे. 6 बॉल फेस करायचे आहेत आणि 6 बॉल मध्ये मोगरपाडा या संघाला 18 धावा पूर्ण करायच्यात तर शिरगाव संघाला या 18 धावा डिफेंड करायच्या. सहा बॉल 18 धावा. 50 बॉल केला गेला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट करतात. यावेळी बॉल जातोय पॉईंट क्षेत्रामध्ये. चेंडू अगदी दूरच्या वेगाने फरार होतोय आणि इथे हा चौकार मिळतो. म्हणजेच काय होतंय तर या बॉलवरती आलेल्या या 6 धावा कुठेतरी शिरगाव संघ हा शिरकाव करतोय की काय. आता मात्र मॅचची टपोर पाहायला मिळते. खरं 5 बॉल 12ची गरज आहे. पाणी घेऊन जायचं. पाणी घेऊन जा. 5 बॉल आणि 12 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पाच बॉल 12 धावांची गरज आहे.
एखादा ओव्हर थ्रो नक्कीच महाग ठरतोय आणि ते पाहायला मिळाले या बॉलवरती, कारण त्या ओव्हर थ्रो मध्ये तो चौकार येतोय. आता मात्र इथे वाईट बॉल इथे पंच घोषित करतायत. अजून एक धाव बोनसच्या रूपाने ती दिली जाते. 5 बॉल 11ची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अगदी रंगतदार मॅच या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 5 मध्ये 11. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मोठा फटका खेचलाय सामन्याच्या वाईटमधून. षटकार येतोय 6 धावा. काय फटका खेचलाय समीर याने. चेंडूला सरळ लांब लचक पाठवलाय लॉंग रिझर्व मध्ये. षटकार येतोय फक्त आणि फक्त. आता मात्र 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला गेलाय. कॅच आहे इथे झेल टिपलाय आणि आता 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 3 बॉल 5 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तीन बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. काय जबरदस्त सॅमने बॅटिंग केली होती. प्रत्येक बॅटिंग पाहायला मिळाली सॅम याची. नक्कीच कुठेतरी ते 2 षटकार सॅम याचे आज अगदी 30 षटकार सॅमचे पाहायला मिळाले. आणि आता समीकरण मॅच मध्ये 3 बॉल 5 धावांची गरज असताना नो बॅट्समन मैदानामध्ये 12 या आपण बघतोय. 3 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी 5 धावा पूर्ण करायची. 3 बॉल 5 धावा. कंपल्सरी 5 धावा पूर्ण कराव्या लागतील. त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक धावतायत मात्र चेंडू 3 धावा इथे धावून पूर्ण करतायत. आणि आता 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. 2 बॉल आणि 2 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहायला मिळतात. यावेळी सिंगल इथे पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. धावा इथे आपण बघतोय धावतायत मात्र निलेश पाटील काय मात्र इथे पोहोचले गेल्यात. आणि या बॉलवरती या 2 धावा इथे पूर्ण करतायत. आणि या 2 धावाने नगरपाडा संघ हा मॅच इथे अगदी जिंकतोय.
ये समीर याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत.